नमस्कार. माझं नाव रामेश्वर ज्ञानेश्वर शेळके. माझं गाव ताडपिंपळगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी जवळपास या व्यवसायामध्ये 2010 ते 11 पासून सक्रिय आहे. पहिले माझं म्हणजे 1 ते 2 गाईपासून मी हा व्यवसाय चालू केला आहे. नंतर दूध संकलनाच्या माध्यमातून मी माझा व्यवसाय वाढीस घेतला. पण माझ्या या 1-2 वर्षापूर्वी माझा गोठा पूर्ण मायनस गेला होता. कारण की आम्ही थोडंसं स्वस्त पशुखाद्याच्या थोडंसं बळी पडू त्याला, हे बार्ली वगैरे. पण नंतर आपलं हिरकणीचं पशुखाद्य आम्हाला उपलब्ध झालं. त्यामुळे हिरकणीचं पशुखाद्य चालू केलं. त्यामध्ये 10,000 प्लस 5 स्टार आणि मक्का गोळी हे तिन्ही पशुखाद्य मी माझ्या गोठ्यावर वापरून बघितले. तर मला त्याच्यापासून असा रिझल्ट आला की जी माझी गाय समजा सिमेंट्सनी जवळपास 2-2, 3-3 वेळेस रिपीट झाली. पण ज्या वेळेस आम्ही हे पशुखाद्य चालू केलं त्याच्यानंतर फर्स्ट हिटवर ती राहिलेली आज. म्हणजे माझं जे आतापर्यंत जे नुकसान झालेलं आहे आज, मी कारण की एबीएसचे जे शॉर्टेज सिमेंट भरण्याचा प्रयत्न करून करून त्यांना हे केलं. पण मग माझं त्यापासून इतकं नुकसान झालं की असं वाटलं आता या गाईला विकून टाकावा. पण नंतर त्या माध्यमातून तिची म्हणलं आता एक शेवटचा ट्राय करू. मग त्या इच्छेनंतर आज 5 महिन्याची आज गाभण. तर माझं सर्व शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की आपण जे इतर स्वस्त खाद्याच्या आहारी पडतो त्याला बळी न पडता आपण एक वेळेस ही रकणीचं पशुखाद्य वापरून आपल्या गाईला जो आपण महागडे सिमेंट भरतो तर त्याला आपल्याला जो रिपीटचा प्रॉब्लेम येतो तो याच्यानंतर होणार नाही. ही एक त्यांच्यापासून 100% आपली गॅरंटी भेटते. कारण की हा माझ्या गोठ्यावरचा अनुभव आहे.